आणि यानंतर पुण्यामधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी। किडनी तस्करी प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टर परवेज ग्रँडसह 15 जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। किडनी काढण्यात आलेल्या महिलेवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिकी घई आपल्याला अधिक माहिती देतात। मिकी, हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे? प्रज्ञा, खरं तर पुण्यातील जे प्रसिद्ध असं हे हॉस्पिटल आहे रुबी हॉल, या रुबी हॉलच्या जवळपास 15 डॉक्टरांवर हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आपण जर हा प्रकार बघितला तर 1.5 ते 2 महिन्यांपूर्वी एक महिलेला या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं आणि तिची किडनी काढून घेण्यात आली आणि जवळपास हा सगळा व्यवहार 15 लाख रुपयाला ठरलेला होता। मात्र तिला पैसे दिले नाही, यावरून हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि ती थेट तिने कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि त्या ठिकाणी एक तक्रार दिली आणि पोलिसांनी तपास सुरू केला। या महिलेचं जर आपण नाव बघितलं तर सारिका सुतार असं या महिलेचं नाव आहे आणि पोलिसांनी तपास सुरू केला तर हळूहळू टप्प्याटप्प्याने हे सगळं काही उघडकीस आलं। हे संपूर्ण रॅकेट रुबी हॉस्पिटलमध्ये सुरू आहे आणि या महिलेला देखील तिथंच नाव बदलून आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर तिला पैसे दिले नाही। आता जर आपण हा सगळा प्रकार बघितला तर त्याच्यामध्ये रुबी हॉस्पिटलचे डॉक्टर्स देखील सामील होते, जवळपास 15 डॉक्टर। त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर रुबी हॉस्पिटलचे जे प्रमुख डॉक्टर आहेत परवेज ग्रँड यांच्यावर देखील हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। एवढंच काय तर ही महिला देखील यामध्ये सहभागी होती, त्यामुळे तिचं देखील नाव या गुन्ह्यामध्ये नोंद करण्यात आलेलं आहे। आणि पुन्हा एकदा या रुबी हॉस्पिटलमध्ये किडनी रॅकेट चालवलं जातं हे स्पष्ट झालेलं आहे। या अगोदर देखील आपण बघितलं तर पुण्यातील हे रुबी हॉस्पिटल अनेक वादांमध्ये सापडलेलं आहे। या अगोदर देखील अशा पद्धतीने किडनी रॅकेट या ठिकाणी सक्रियरित्या सुरू होतं हे देखील माहिती होतं। त्यानंतर आता जर आपण बघितलं तर पोलिसांनी कारवाई करत थेट गुन्हा नोंद केलेला आहे आणि यापुढे आता कशा पद्धतीने कारवाई केली तू सांगतोस त्याप्रमाणे जर या आधी सुद्धा असे प्रकार या हॉस्पिटलमध्ये घडलेले आहेत तर या सगळ्या प्रकारांना कायमचा पायबंद बसेल अशी कारवाई होणं आता गरजेचं आहे। मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।